जालन्यामध्ये भाजपाचे कार्यकर्ते नाराज, सर्वांना कुणीही खुश ठेवू शकत नाही. कैलास गोरंट्याल. जालन्यात असलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या नाराजीची माहिती आपल्याला नाही, अशी माहिती माजी आमदार आणि भाजपाचे नेते कैलास गोरंट्याल यांनी दिली आहे. आज दुपारपर्यंत युती फायनल होणार असून दुपारी 2 वाजेपर्यंत युती होईल, असंही माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी स्पष्ट केलंय. मी नाराज नाही, सर्वांना कुणीही खुश ठेवू शकत नाही. वरिष्ठांचा निर्णय ऐकावाच लागेल, असंही गोरंट्याल यांनी ठणकावून सांगितलं. युतीतील फॉर्म्युलानुसार तिकीट वाटप होईल, असंही ते म्हटलंय. युतीची प्रक्रिया सुरू आहे. एकीकडे आणि एकीकडे तुमचे सहकारी कार्यकर्ते नाराज असल्याची आता बातमी येत आहे. काही नाराज कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्षांच्या घरापुढे निषेध नोंदवलेला आहे. काय सांगा ना आपण? मला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून असं माहीत पडलं. मी थोडा उशीर आलो, नाता सुटलो तुम्ही आल्यानंतर. मला त्याबद्दल विचारावं लागेल की काय झालं काय नाही. मला त्याबद्दल काही माहित नाही. युतीच्या जागा संदर्भात काय वाटाघाटी झालेल्या आहेत आणि 2 दिवसाचा काय अपडेट आलेला आहे? नाही, युती तर 100% होणारच आहे, पण काय वाद असतात आता ते म्हणजे चालत असतात ते, म्हणजे कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं असं काय असतात. आणि त्यावर थोडी बहस झाली. त्याच्यानंतर बसून 4 वाजेपर्यंत ते प्रक्रिया चालू झाली आणि आज दुपारपर्यंत युती फायनल होणार. अशी चर्चा आहे की कैलास गोरंट्याल नाराज झालेत या युतीच्या वाटाघाटी संदर्भात. नाही 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 तसं काय नसतं. बघा, तुम्ही एक लक्षात ठेवा, प्रत्येकाला वाटतं आपला आपला उमेदवार आला पाहिजे, त्यांना पण वाटतो त्यांना उमेदवार, असा घसाघुसी चालत असत. त्याला नाराजीने म्हणता येत नाही. कारण तुमचे बरोबर जे 26 लोक आलेले आहेत त्यांच्यात कुठेतरी असं वाटतं की भावना त्यांच्याकडे निर्माण झाली की आपल्याला कुठेतरी न्याय मिळत नाहीये, भाजपमध्ये न्याय मिळत नाही. बघा, सर्वांना खुश करू शकत नाही, तुम्ही करू शकत नाही, आम्ही करू शकत नाही. वरती जे श्रेष्ठी ठरवेल, पार्टीचे वरिष्ठ नेता सन्मान्य दानवेजी, लोणीकरजी, नारायण कुचेजी आणि वरती चव्हाण साहेब आणि मुख्यमंत्री जे ठरवेल ते आम्हाला ऐकावंच लागतं. एकीकडे तुमच्या बरोबर जे आलेले जे कार्यकर्ते नगरसेवक आहेत, माजी नगरसेवक आहेत, तुमच्यावर जे विश्वास ठेवून आले ते एकीकडे नाराज आहेत आणि जे जुने भाजपच्या कार्यकर्ते त्यांच्यात सुद्धा नाराजीचं सूर आहे की आमचं काय होणार म्हणून. ते बघा, लोकांना प्रत्येकाला वाटतं की तिकीट पाहिजे, कारण आता जे महाराष्ट्र जे भारतीय जनता पार्टीचे लाट चालू आहे त्यामुळे सर्वांना वाटतं की आम्हाला तिकीट भेटलं पाहिजे. आणि प्रत्येक लोकांना देऊ शकत नाही ना. 65 जागा आहेत, मग तिथे युती आहे, युतीमध्ये मग फॉर्म्युला काय ठरतो त्याप्रमाणे तिकीट वाटप होतं. कार्यकर्त्यांच्या भावना आहेत की युती करू नये. आपण हे बघा, ही कार्यकर्त्याची भावना असेल की कोणाची भावना असेल, पार्टीचा आदेश प्रत्येकाला पाळावा लागतात. आणि भावना ठीक आहे, समजू शकतो, नंतर शांत पण करू शकतो ना. पक्ष श्रेष्ठींकडे पोहोचवल्यात का आपण भावना? म्हणजे बघा, वाटाघाटी चांगली झाली तर पोहोचण्याचं कामच नाही ना. आणि मला वाटतं की वाटाघाटी चांगली होईल. आज निर्णय होईल 12 वाजेपर्यंत. 12 वाजे? हो, 12 1 2 वाजून घ्या. एकच दिवस राहिलेला आहे आणि अजून हे चक्र सुरूच आहे, फिशिंग अँड फिशिंग चालूच आहे. कधी फायनल होईल नक्की, एक्झॅक्ट कधी फायनल होणार? नाही, इतर हे बघा, आता तुम्हाला सांगू का, सत्तारूढचे 2 पार्ट्या आहेत, 3 पार्ट्या आहेत आणि आठवले साहेबांचे 4 पार्ट्या आहेत. आणि प्रत्येक पार्टीला वाटतं की माझे उमेदवार जास्त निवडून आला पाहिजे, प्रत्येकाला वाटतं की आम्ही जास्त शेअरिंग पाहिजे. असं त्यासाठी थोडा विलंब लागतोय. एका कार्यकर्त्यांच्या अंगावर काही ज्वलनशील पदार्थ टाकून घेण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. एवढी नाराजी आहे की युती करू नये म्हणून. नाही, मला माहित नाही ते, मला काही माहित नाही. मी जस्ट तुम्ही आले म्हणून उठलो. मी रात्री खूप उशीर झाला होता मला, आता उठलो. लोकनायक न्यूज